अजीत पवार की राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ने नए चुनाव चिन्ह के लिए सुप्रीम कोर्ट में याचिका दायर की है। इस बारे में बोलते हुए प्रफुल्ल पटेल ने कहा कि सुप्रीम कोर्ट के फैसले के मुताबिक हमें पार्टी और चुनाव चिन्ह मिला है, लेकिन अब इस संबंध में सुप्रीम कोर्ट में याचिका दायर की गई है और सुप्रीम कोर्ट के फैसले से ये तय होगा। साथ ही प्रफुल्ल पटेल ने देश और राज्य से जुड़ी कई महत्वपूर्ण विषयों पर अपनी प्रतिक्रिया दी। वे गोंदिया में मीडिया से बात कर रहे थे। बघा, आता कोणती जागा कोण लढवणार अंतिम फैसला काही 2-4-5 दिवसामध्ये नक्कीच होणार आहे। पण साधारणतः बऱ्याच ठिकाणी, म्हणजे मी 100% नाही म्हणत, पण बऱ्याच ठिकाणी जी माणसं ज्या ज्या घटक पक्षाची सिटिंग आमदार आहे त्यांना ती जागा मिळाली पाहिजे, ही तर एक म्हणजे तिन्ही पक्षामध्ये सहमती दर्शवलेली गेली आहे। आणि त्याचप्रमाणे या पुढच्याही जे निकाल आमच्या म्हणजे महायुतीचा जे आपसात कोणाला किती जागा मिळणार आहे त्याचा एक बेस हा राहणार आहे की ज्यांचे जे आहे त्यांना तर मिळालंच पाहिजे। आणि उरलेली जी जागा आहे त्यापैकी सुद्धा मागच्या अनेक निवडणुकीमध्ये कोण कुठे लढलेला आहे, कोणाची ताकद कुठे आहे, आणि मग अरसपरस काही जागाच्या अदलबदलही होऊ शकते, पण ते चर्चाच्या माध्यमातून ते चालू आहे। काल रात्री पण दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्रीची बैठक मुंबईमध्ये झाली। अशी त्यापूर्वीही अनेक बैठका झाली आहे, मी पण त्या बैठकीमध्ये हजर राहिलेलो आहोत। म्हणून मला एवढंच सांगायचं आहे की तिन्ही पक्षामध्ये कुठलाही असा काही मतभेद म्हणा की उद्या महायुती म्हणून आम्ही समोर जावं की नाही असा प्रश्नचिन्ह नाही। स्पष्ट आहे, महायुती, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, भारतीय जनता पार्टी